नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका लाडका कसला म्हणजे आय नो तुम्ही मला नेहमी हसत बघितलं आहे, मजा मस्ती करतो, जोक मारत असतो मी. आज जरा सिरियस आहे. आज तारीख आहे 21 नोव्हेंबर 2025. आज माझ्या लाईफमधनं एक असं व्यक्ती गेली की जी खूप जवळ होती. मी तिच्यासोबत खूप अटॅच्ड होतो. म्हणजे गेली म्हणजे ती काही मेली वगैरे नाही आहे, जस्ट फक्त ती माझ्या लाईफमधनं गेली आहे. तर आम्ही परत कधीच बोलणार किंवा भेटणार नाही. काय म्हणजे थोडं, कारण की माझीच चूक आहे थोडी, नाही पूर्ण चूक माझी आहे. कारण की पास्टमध्ये मी त्या व्यक्तीसोबत जसा वागलो आहे, तिच्या जेवढं तिला हर्ट केलं आहे सगळंच आय गेस देव मला त्याची शिक्षा देतो. अँड इट्स फाईन की म्हणजे ऑफकोर्स मला वाईट तर वाटतं आहे, कारण की कोणीतरी आपल्यासोबत असतं त्याची सवय होऊन जाते. मला सवय झाली होती. मी थोडं लास्ट इयर जरा माझं थोडं हे गेलेलं, म्हणजे डाऊन होतो मी, म्हणजे इतकं खूप, म्हणजे तेव्हा पण वाट लागली होती. आता पण थोडा लाईफमध्ये प्रॉब्लेम सुरू आहेत आणि अचानक हे सगळं आलं. ती व्यक्ती सोडून गेली. बट सवय झाली होती तिची, तर काही होऊ नाही शकत. बट ठीक आहे, कोई ना. आपण काय आता नेहमीच असं आपल्या लाईफमध्ये होतात प्रॉब्लेम्स. नीट जस्ट स्माईल करायचं आणि चिलमध्ये जायचं पुढे. इट्स लाईक म्हणजे आपले जसं की आपले जावेद साहेब पण जसं म्हणतात की आय मीन जावेद अख्तर साहेब असं म्हणतात की कुठलाही समजा तुम्ही म्हटलं की हा सीन 38 काढून टाका म्हणून, हा एकदम घाण झाला आपल्या लाईफमध्ये, जस्ट लाईक अ फिल्म. लाईफ पण आपली एक फिल्मसारखीच आहे की हा 38 जो सीन आहे तो काढून टाका, की हा घाण नाही, यामध्ये खूप माझं वाईट झालं यार, ह्याच्यामध्ये मी खूप डाऊन गेलो, हे सगळे मला सोडून गेले, ब्ला 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 ब्ला. बट या सीनमुळे जेव्हा तुम्ही सीन 68ला जाता, जिथं तुमची प्रगती झाली आहे, तुम्ही वर गेलात, तुम्हाला सगळं भेटलं आहे, तुम्ही हॅप्पी आहात, तुम्ही तुमच्या लोकांसोबत आहात, ते झालं आहे. तसंच आहे, जर सीन 38 काढून टाकला तर 68पर्यंत आपण कधी पोचणारच नाही. फिल्म म्हणजे लाईफ आपली खरं एक स्क्रिप्टच आहे, एक फिल्म आहे. एक कुठला शॉट जर निघाला त्यातनं, दुसरा पुढचं ती शॉट येणारच नाही तो. म्हणजे इट्स ऑल पॅकेज. ठीक आहे, म्हणजे चुका होतात. चुका म्हणजे खरं तर माझ्याकडनंच झाल्या चुका, त्यांची काही चूक नाही आहे समोरच्याची. त्यांच्या जागी बरोबर आहेत, फुल्ली बरोबर आहेत. मी आत्ता पण जर म्हणजे त्या म्हटल्यात की आपण सोबत नाही राहायला पाहिजे की म्हणजे वगैरे, हे ते मी फुल्ली ॲग्री करतो, कारण की चूक माझी आहे. मी डिझर्व करतो ते, आणि ते नेहमी माझ्या मनात राहीलच की म्हणजे इट्स अ म्हणजे देव मला शिक्षाच देतो आहे जे मी वागलो आहे आधी. लास्ट इयर पण या स्टार्टिंग इयरला पण असं वागलो आहे. सगळी ही त्याचीच हेच देतो आहे मला देव, शिक्षा. आज म्हणजे आज माझे मित्र पण भेटले, म्हणजे मला संध्याकाळीचं झालं आणि एकदम मी हे झालेलो, म्हणजे मला समजतच नव्हतं. कारण की लाईफमध्ये स्टील अजून थोडे प्रॉब्लेम आहेत, खूप काय काय गोष्टी चालू आहेत. लाईक नाही आहे बरोबर जरा माझी मेंटल स्टेट, आणि त्यामध्येच हे झालं सगळं. थोडं अजून हे झालं, मला कळत नव्हतं. मी मित्रांना पण म्हटलं संध्याकाळी भेटा, बट मला असं झालंच नाही की त्यांना सांगू हे सगळं काय काय झालं, कारण की ती हे होतच नव्हतं माझ्यामध्ये. ते मला खूप विचारते काय झालं सांग, काय झालं सांग. बट तरी ठीक आहे, म्हणजे मी त्यांना नाही सांगितलं तरी मला चांगलं तरी आहेत की ते माझ्यासोबत तरी तिथं उभं तरी आहेत, की म्हणजे मला त्यांचं प्रेझेन्स पण खूप झालं की माझ्यासोबत कोणतरी आहे. खूप झालं. माझे मित्र माझ्यासाठी खूप, म्हणजे माझ्या फॅमिलीहून वरचे आहेत ते खूप, म्हणजे कारण की आहेच ते. म्हणजे मी नाही, माझ्या मित्रांना मी एक्सप्लेन नाही करू शकत की माझे मित्र माझ्यासाठी काय आहेत. म्हणजे काही टर्मच नाही त्यासाठी, एवढे ते हे आहेत. त्यांना पण मी हे नाही सांगितलं. जरूर नक्की मी पुढे सांगेन त्यांना. ऑफकोर्स तरी पण काय नाही, तरी पण चिलत असतं, तरी पण मला हसवायचा ट्राय करत होते आज फुल. मला तरी पण छान वाटत होतं की म्हणजे कोणीतरी आहे रे सोबत, कोणाला तरी आहे काळजी, की त्यांना वाईट, म्हणजे जरी मी डाऊन आहे तरी त्यांना काळजी आहे की म्हणजे बाबा काय झालं आहे सांगा मला. पण येते हसवायचा पूर्ण प्रयत्न करता येते, तेव्हा खूप छान वाटत होतं. ठीक आहे, कारण की आजचा दिवस थोडा हे आहे, त्याच्या तिथे कळतच नाहीत. म्हणजे आपण
की म्हणजे असं माझ्याकडनं काय चुका होत आहेत की हळूहळू जी माझी जवळची माणसं आहेत ती मला सोडून जात आहेत, की म्हणजे काय अशी चूक काय होते, की नक्की मी कोणासोबत काय चूक वागतोय, काय होतं माझ्या हातनं खरं कळत नाहीत. हळूहळू एक जवळचा माणूस लांब जातोय, काय काय सांगताच येत नाही बाबा. काय आता म्हणजे ही व्यक्ती खूप स्टार्टिंगपासून सोबत होती, म्हणजे 11th मला भेटली होती आणि स्टील ती सोबत होती. आणि खूप म्हणजे तो एक सवय होते कुठल्या तरी एका व्यक्तीची, तसं झालेलं मला. म्हणून क्लोज होतो, बऱ्यापैकी शेअर केलेलं आणि त्या व्यक्तीनं मला खूप हेल्प केली होती जेव्हा लास्ट इयर मी एकदम खराब गेलेलं. कारण की एका चुकीच्या मुलासोबत मी होतो आणि त्याच्यामुळे सगळी वाट लागली माझ्या लाईफची. त्याच्या त्याच्या गोष्टीमध्ये येऊन ऐकत सगळी वाट लागली. म्हणजे चांगल्या मित्रानं सोडलेलं. त्या त्या एकदम वाट लागलेल्या स्टेजमधनं बाहेर आलेलो आणि आज ज्या व्यक्तीने मला सोडलं ती तेव्हाही माझ्यासोबत होती. माझ्या लोजमध्ये पण ती सोबत होती माझ्या आणि तिनं मला सपोर्ट केलेलं तेव्हाही तिनं मला सपोर्ट केलं, की म्हणजे लोज असले तरी पण ती माझ्यासोबत आहे. त्याचं तर मी नेहमीच तिला आभारी आहे. कारण की हाईजमध्ये तुमच्या कोणीही असतं, लोजमध्ये असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आठवण तर येत राहील तिची स्टील, जरी ती म्हणजे ती व्यक्ती म्हटली असेल की आपण काही नसेल तरी आपण मित्र राहू, आपण बोलू कधीतरी, आपण विचारू शकतो एकमेकांची बद्दल वगैरे. मीच म्हटलं की मला ते नको आहे, कारण की परत जर त्या स्टेजवर आलो, परत ते बोलणं होणार, हे होणार आणि मला त्याची अटॅचमेंट होईल आणि सवय होईल मला आणि मला परत तसं नाही होणार. एकदम निघता नाही येणार मला त्यातनं. माणसाची सवय होते, अटॅचमेंट ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे त्या व्यक्तीला असं वाटतं की म्हणजे मी म्हणजे जे केलं ते प्रेम नाही आहे, म्हणजे ते प्रेम तसं नव्हतं. म्हणजे खरं तर प्रत्येकाची प्रेमभाषा आणि प्रत्येकाचं प्रेम हे वेगळं असतं. समोरचं तुमच्यावर प्रेम कसं करतो ते वेगळं आहे, तुमचं प्रेम करणं वेगळं आहे. दोघांचं कधी सेम होऊ नाही शकत. पण ठीक आहे, प्रत्येकाचे ते विचार वगैरे आहेत म्हणून मी काही त्याला काही म्हणत नाही. आपण प्रत्येकाच्या विचारांना सगळ्यांना रिस्पेक्ट द्यायचा, की त्याचंही बरोबरच आहे, त्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू पण बरोबरच आहे. त्याच्या लाईफमध्ये जी अशी स्थिती चालू आहे, आता सिच्युएशन चालू आहे, त्यानुसार तो निर्णय घेतो आहे. म्हणून ठीक आहे, असं काही वाईट नाही त्यामध्ये, की म्हणजे त्यानं असं का घेतलं, तो चुकीचा आहे, आता मी पुढे जाऊन रिव्हेंज घेणार. रिव्हेंज वगैरे तर काही नाही. माझं नेहमी त्या व्यक्तीबद्दल त्यानं म्हणजे असं फ्युचरमध्ये एकदम चांगलं व्हावं, इतकं मोठा माणूस व्हावं, म्हणजे इतकं सर्वात जास्त मला आनंद होईल. कारण की इतके जवळचा व्यक्ती आहे, त्यानं जर प्रगती केली तर मला सर्वात जास्त चांगलं वाटेल. खूप आधीपासून तो माझ्यासोबत आहे. म्हणून ती व्यक्ती म्हणजे चूकही म्हणा माझीच होती. ठीक आहे, मला थोडं आज एकदम हे होत होतं, म्हटलं आज जरा बोलू, जरा बरं वाटेल. म्हणून जरी त्या व्यक्तीला वाटलं की मी तिच्यावर कधी प्रेम नाही केलं, तिची काळजी नाही केली, तर मला म्हणजे मी सांगूही नाही शकत. ती व्यक्ती अशी व्यक्ती आहे की मला सर्वात जास्त ती आवडायची. अजून कुठलीही व्यक्ती मला एवढी आवडली नाही जेवढी ती आवडली. आय नो मी पास्टमध्ये चूक केली होती एक, जी ऑफकोर्स त्या व्यक्तीला मी सांगितली, माहीत आहे हे सगळं वगैरे. बट तरी ही जी व्यक्ती आहे ती नेहमी माझ्या मनात राहील. कारण की माझ्याकडे शब्दच नाही आहेत ती काय आहे माझ्यासाठी, ते एवढं की म्हणजे नो वर्ड्स. अजून तुमच्याकडे मित्रांनो वेळ फार कमी आहे. तुम्हाला काही लोकांबद्दल वाटत असेल, काही चांगलं वाईट, त्यांना सांगून टाका. कारण की एकदा वेळ निघून गेली तर नाही होत. कोणी माणूस कधीही जाऊ शकतो. रिग्रेट्स खूप मोठी गोष्ट आहे. जसं की तुमचे मित्र म्हणा, तुमची आवडणारी व्यक्ती म्हणा, कोणीही, खूप मोठं आहे ते.